एक एक दाना जरी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांसारखा एक एक रुपया जसा व्यापारी वाढवतो तसा एक एक दाना जरी शेतकऱ्यांनी वाढवला तरी मात्र त्याच्या उत्पादनामध्ये किती भरघोस वाढ होऊ शकते। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो। बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहत असाल की हिरवीगच्च तूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असेल आणि याच तुरीचं रूपांतर आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त फुलामध्ये करायचं आहे, फुलांचं रूपांतर जास्तीत जास्त शेंगांमध्ये करायचं आहे आणि म्हणून यासाठी आपण नेमकं कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करायला पाहिजे तेच आपण खऱ्या अर्थाने या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही या व्हिडिओला स्किप करू नका, कारण आपल्या तूर पिकामध्ये इथून पुढे जो काही आकस्मिक मर रोग आहे तो येणार आहे। त्यानंतर तुमची तूर त्या ठिकाणी उभ्या वाळू शकते किंवा मग पिवळी होणे, तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा समस्या या ठिकाणी आपल्याला आपल्या तूर पिकामध्ये पाहायला मिळत असतात। आणि अशा प्रकारची जर अवस्था आपल्या तूर पिकामध्ये जर झाली तर आतापर्यंत जी काही आम्ही मेहनत घेतलेली आहे आपल्या तूर पिकामध्ये, तर ती संपूर्ण मेहनत त्या ठिकाणी आपली वायफळ जाणार आहे। आणि म्हणून अशी जर अवस्था जर आमच्या तूर पिकामध्ये जर झाली तर ही जी काही हिरवी गार दिसणारी तूर आहे ही तूर मात्र त्या ठिकाणी उपटून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या गाई गुरांच्या शेळ्या मेंढ्यांच्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी एकतर त्याच्या झाडण्या कराव्या लागतील किंवा मुठा कराव्या लागतील आणि झाडण्याच्या कामासाठीच आपल्याला ही तूर त्या ठिकाणी वापरता येईल। आणि म्हणून अशा प्रकारची अवस्था होऊ नये यासाठी काळजी घेणं खूप महत्वाचं आहे। म्हणून कोणत्या प्रकारची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर तूर हे अतिशय महत्वाचं पीक त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे। जास्तीत जास्त भाव तुरीला आहे। आता बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी विदर्भामध्ये तूर लागवड करत असतात, म्हणजे मिश्र पीक ते घेत असतात, म्हणजे सोयाबीन प्लस त्यामध्ये त्यांची तूर असते। आणि म्हणून सोयाबीन तर निघाला, बराचसा सोयाबीन त्या ठिकाणी पावसामुळे खराब झालेला आहे किंवा मग त्या ठिकाणी आता सोयाबीनला भाव नाही। आता ते जे झालं ते झालं, परंतु यानंतर मात्र आता आपल्या तूर पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होऊन जास्तीत जास्त शेंगांची धारणा होऊन जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं मिळेल तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं, कारण यानंतर मात्र तूरच हे शेतकऱ्यांचं मुख्य पीक बनलेलं आहे। एकतर भाव जास्त आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन सुद्धा तुरीचं होत असतं। आणि म्हणून जे काही रोग आपल्या तुरीमध्ये होत असतात, म्हणजे जे काही आकस्मिक मर आहे किंवा मग त्यांची उबाळणं आहे किंवा मग वाळणं आहे, तर अशा प्रकारच्या समस्या शेतकऱ्यांना येऊ नये यासाठी आपण कोणत्या प्रकारचे बुरशीनाशक फवारले पाहिजे, कोणत्या प्रकारचे टॉनिक त्या ठिकाणी फवारले पाहिजे, कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी अळीनाशक फवारले पाहिजे, जेणेकरून जोमदार पीक त्या ठिकाणी आम्ही मिळवू शकतो। तर शेतकरी बांधवांनो, विदर्भामध्ये बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी 1 एकर 2 एकर फार तर 5 एकरांपर्यंत सुद्धा तुरीची लागवड त्यांच्या सोयाबीनमध्ये करत असतात आणि केलेली सुद्धा आहे। आणि म्हणून अशा शेतकऱ्यांसाठी आवळणी करणं हे काही शक्य नाहीये आणि म्हणून फवारणीच्या माध्यमातून हे शेतकरी त्या ठिकाणी आपल्या औषधांचा वापर करू शकतात। मग ते बुरशीनाशक असेल किंवा मग त्या ठिकाणी टॉनिक असेल किंवा मग त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून दिलं जाणारं तुमचं अळीनाशक असेल। आणि म्हणून मराठवाड्यामध्ये जे काही शेतकरी आहेत किंवा खानदेशमधील आहेत तर ते शेतकरी त्या ठिकाणी आंतरपीक घेत असतात तुरीचं, म्हणजे आपल्या कापूस पिकामध्ये जर 4 वखर जर त्या ठिकाणी कापसाची असेल तर मग 1 किंवा 2 तास मात्र ते त्या ठिकाणी तुरीचं करू शकतात किंवा मग करतात। तर अशा अवस्थेमध्ये जर अशा शेतकऱ्यांची तूर जर त्या ठिकाणी जर उबाळत असेल, वाळत असेल, मरत असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी आवळणी सहज शक्य आहे। मग आवळणी करत असताना तुम्ही काय करायचंय की त्या ठिकाणी कॉपर ऑक्सी क्लोराईड 30 ग्रॅम घ्यायचं आहे, त्यामध्ये 200 ग्रॅम युरिया मिक्स करायचा आणि पांढरा पोटॅश 100 ग्रॅम अशा प्रकारचं मिश्रण तयार करून तुम्ही आपला जो काही चार्जिंगचा पंप आहे या पंपाचं नोझल काढून आपल्या खोडाजवळ त्या ठिकाणी तुम्ही याची आवळणी करू शकतात। परंतु जे काही 4 एकर 5 एकर आहे, आता सोयाबीनमध्ये ज्यावेळेस तूर लावली तर त्या ठिकाणी ठिबक नाहीये, कारण तुषारच्या माध्यमातून त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी सोयाबीन घेत असतात आणि अशा शेतकऱ्यांसाठी मात्र फवारणी हाच एक माध्यम त्या ठिकाणी आहे। म्हणून फवारणीच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारच्या उपाययोजना आपल्या तूर पिकामध्ये करायला पाहिजे तर तेच या ठिकाणी मी सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही या व्हिडिओला स्किप करू नका, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, बुरशीनाशकामध्ये तुम्हाला मी प्रमुख जे काही सांगणार आहे तर ते म्हणजे रोको आहे। तुम्ही रोकोचा वापर करू शकतात। 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्रॅम एवढा वापर तुम्हाला करायचा आहे।
या व्यतिरिक्त तुम्हाला जर क्रिस्टल कंपनीचं 22 टन मिळालं तर त्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकतात. 22 टन सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं कार्य आपल्या तूर पिकामध्ये बजावत असतं. या व्यतिरिक्त तुम्हाला जर UPLचं साप मिळालं तर सापचा सुद्धा वापर तुम्ही बुरशीनाशकामध्ये करू शकतात. किंवा मग रेडोमिल आहे तर रेडोमिलचा सुद्धा तुम्ही वापर तुमच्या तुरीमध्ये करायचा आहे. जे तुम्हाला अवेलेबल झालं ते तुम्ही आणून लगेच तुम्ही जर त्याचा फवारा जर काढला तर निश्चित रूपानं जो काही आकस्मिक मर आहे किंवा वाळणं आहे तर ते त्या ठिकाणी थांबून त्या ठिकाणी जास्तीत जास्त तूर डेव्हलप झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. जर तुम्ही जैविक मध्ये जर वापरणार असाल, कारण विषमुक्त शेती बरेचसे शेतकरी याचा अवलंब करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्यांनी याचा अवलंब करायला पाहिजे. आणि म्हणून जैविक बुरशीनाशकामध्ये तुम्ही ड्रायकोडर्माचा वापर करू शकतात. 15 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला 100 ग्रॅम ड्रायकोडर्मा घ्यायचा आहे आणि तुमच्या तूर पिकाला तुम्ही आवळणी करायची आहे किंवा ड्रेचिंग जरी केली तरी उत्तम प्रकारे रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. किंवा रिचलँड कंपनीचे जे काही क्युरेट आहे या क्युरेटचा सुद्धा वापर तुम्ही तुमच्या तूर पिकामध्ये करू शकतात. आज आम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की विदर्भामधील शेतकरी असेल किंवा मग मराठवाड्यातील बरेचसे शेतकरी असेल, तिकडे विदर्भ, वाशिम, अकोला, अमरावती या ठिकाणचे बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी क्युरेटचा वापर करत असतात. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये जे काही बुरशीजन्य रोग आहेत किंवा मग विषाणूजन्य रोग आहेत या रोगांचा नायनाट करण्याचं काम हे क्युरेट करत असतं. 15 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला याचा वापर फक्त 10 ते 15 ml करायचा आहे. यापेक्षा जास्त वापरण्याची आवश्यकता नाही. खूप जबरदस्त रिझल्ट या क्युरेटचा आहे शेतकरी बांधवांनो. आणि म्हणून हे झालं तुमच्या बुरशीनाशका संदर्भामध्ये. आता तुम्हाला यामध्ये टॉनिक सुद्धा घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण टॉनिकनं काय होणार आहे की तुमच्या तूर पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होईल, जास्तीत जास्त शेंगा लागण्यासाठी मदत होईल आणि जेवढ्या जास्तीत जास्त शेंगा लागतील तेवढं जास्तीत जास्त उत्पादन आम्हाला आमच्या तूर पिकामध्ये होऊ शकतं. आणि म्हणून टॉनिक मध्ये जर तुम्ही वापरणार असाल तर इसाबियन जे काही सिजंटा कंपनीचा आहे, खूप जबरदस्त रिझल्ट या इसाबियनचा आहे. सर्व शेतकरी याचा अवलंब करत असतात, आपल्या तूर पिकामध्ये वापर करत असतात, जेणेकरून जास्तीत जास्त शेंगा त्या इसाबियनमुळे लागत असतात. कारण अॅमिनो ऍसिड्स याच्यामध्ये आहे. तर 30 ml पर्यंत तुम्ही इसाबियनचा वापर करू शकतात. या व्यतिरिक्त जे काही हायकॉन 60 आहे या हायकॉन 60चा सुद्धा वापर तुम्ही तुमच्या तूर पिकामध्ये करू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त शेंगा तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त फुलधारणा तुम्हाला त्या ठिकाणी झालेली दिसणार आहे. तर याचा सुद्धा वापर तुम्ही 40 ml पर्यंत करू शकता, जास्त वापरण्याची गरज नाहीये. या व्यतिरिक्त तुम्ही जे काही अँबिशन आहे बायर कंपनीचं या अँबिशनचा सुद्धा वापर करू शकता. 30 ml पर्यंत याचा डोस आहे. मी तुम्हाला ऑप्शन्स यामुळे सांगतोय की तुम्हाला जे अवेलेबल झालं तर ते तुम्ही घेऊ शकतात. या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, जे काही बरेचसे शेतकरी वापरत असतात ते म्हणजे शेतीमध्ये आपल्या कापूस पिकामध्ये, आपल्या सोयाबीनची पिकामध्ये जे काही टाटा बहार आहे हे टाटा बहार सुद्धा तुम्ही वापरू शकता. चांगल्या प्रकारचा रिझल्ट या टाटा बहारचा आहे. 30 ml पर्यंत, फार तर 35 यापेक्षा जास्त वापरण्याची आवश्यकता नाहीये. या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही सुमोटोमो कंपनी आहे या सुमोटोमो कंपनीचे जे काही ताबुली आहे शेतकरी बांधवांनो, ताबुलीचा सुद्धा वापर करू शकतात. वापर करत असताना 15 लिटरच्या पंपासाठी एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त वापरायचा नाही, फक्त 3 ते 4 ml पर्यंतच या ताबुलीचा वापर करायचा. यापेक्षा जास्त जर घेतलं तर विपरीत परिणाम तुम्हाला तुमच्या तूर पिकामध्ये झालेले पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त जर तुम्ही अजून दुसरं वापरणार असाल तर त्या ठिकाणी तुमचं फॅन्टॅक प्लस आहे, 10 ml पर्यंत वापर करायचा आहे, किंवा मग डबल गोदरेज आहे, हे सुद्धा तुम्ही वापरू शकतात. याचा सुद्धा डोस 10 ml पर्यंत आहे, जास्त वापरण्याची आवश्यकता नाहीये. हे मी का सांगतोय, कारण जर डोस जास्त जर झाला तर त्या ठिकाणी मात्र जी काही फुलधारणा होणार आहे ती फुलधारणा तर होणार नाही, परंतु जे काही लागलेले फुलं आहेत ते फुलं त्या ठिकाणी गळू शकतात. म्हणून जेवढं काही सांगितलंय तेवढंच वापरायचं, यापेक्षा जास्त वापरण्याची आवश्यकता नाहीये. मी हे वारंवार तुम्हाला यासाठी सांगतोय की जास्तीत जास्त फुलं लागले पाहिजे, जास्तीत जास्त शेंगा लागल्या पाहिजे. कारण त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याला जसा एका रुपयाचं पडतं, एक रुपया त्यासाठी अतिशय महत्वाचा असतो, म्हणून तो व्यापार करत असतो, मेहनत घेत असतो. तसं शेतकऱ्यांनी जर हा विचार केला की आमच्या तूर पिकामध्ये जर एका शेंगामध्ये जर आम्ही एक जरी दाणा शिल्लक भरू शकलो, जर एक जरी दाणा वाढवू शकलो, तर विचार करा
की हे एवढं मोठं अफाट जे तुरीचे झाडं असतात, अनेक शेंगा त्या ठिकाणी लागलेल्या असतात. तर एक एक दाना जरी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांसारखा एक एक रुपया जसा व्यापारी वाढवतो, तसा एक एक दाना जरी शेतकऱ्यांनी वाढवला तरी मात्र त्याच्या उत्पादनामध्ये किती भरघोस वाढ होऊ शकते. आणि म्हणून या सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने पोटतिडकीने सांगण्याचा माझा उद्देश आहे. असं तुम्ही मनात आणू नका की तुम्ही एवढे नावं सांगताय तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या कंपनीचा प्रचार करताय का, तर हे मुळीच नाहीये. फक्त नावं जास्तीत जास्त तुम्हाला ऑप्शन मी यासाठी सांगितले की त्या ठिकाणी अवेलेबल जे झालं ते तुम्ही घेऊ शकतात. बरोबर आहे की नाही? जे अवेलेबल झालं त्याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. मित्रांनो, यामध्ये अजून एक महत्वाचं जे काही टॉनिक आहे ते म्हणजे आपल्या रिचलँड कंपनीचं इडान आहे, म्हणजे जैविक मध्ये. कारण बरेचसे शेतकरी मी सांगितले पाठीमागे की विषमुक्त शेती करण्यासाठी अधिक पसंती देऊ लागले आणि ते करत असतात, ते योग्य सुद्धा आहे. तर त्या ठिकाणी इडान वापरत असताना इडानचा सुद्धा तुम्हाला तुमच्या तूर पिकामध्ये खूप जबरदस्त रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. याचं जे प्रमाण आहे शेतकरी बांधव ते म्हणजे की 7 ते 10 ml पर्यंत आपण वापरू शकतो. यापेक्षा जास्त वापरण्याची गरज नाही. खरंच जास्तीत जास्त शेंगा, जास्तीत जास्त सेटिंग आपल्याला आपल्या तूर पिकामध्ये फुलधारणा मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. तर शेतकरी बांधवांनो, हे झालं तुमच्या टॉनिक संदर्भामध्ये, तुमच्या बुरशीनाशक संदर्भामध्ये. आता महत्वाचा विषय म्हणजे की अळीनाशक. कोणत्या प्रकारचं अळीनाशक आपण फवारलं पाहिजे, तर त्या ठिकाणी गॅस पॉइझन जरी तुम्ही फवारलं तरी चालेल. मग सुपर प्रोटेक्स आहे, 25 ते 30 ml पर्यंत याचा डोस आहे. 15 लिटरच्या पंपासाठी एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्या तूर पिकामध्ये येत असतो. म्हणजे ज्या काही पाणी पोखरणाऱ्या ज्या आळ्या आहेत किंवा पाणी गुंढाळणाऱ्या ज्या आळ्या आहेत त्या सहज त्या ठिकाणी मरू शकतात. जास्त महागडं सुद्धा वापरण्याची आवश्यकता नाही. किंवा मग क्लोरोपायरिफॉस जे आहे, क्लोरो नावानं मिळतं, त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. किंवा इमामेक्टिन सुद्धा तुम्ही तुमच्या तूर पिकामध्ये फवारू शकतात. क्लोरो वापरत असताना याचा जो वापर आहे तो 30 ml पर्यंत आहे, जास्त वापरण्याची आवश्यकता नाहीये. आता शेतकरी बांधून यामध्ये तुम्हाला अजून एक प्रोडक्ट मिक्स करायचा आहे, तो म्हणजे की चिलेटेड झिंक. या चिलेटेड झिंकमुळे होणार काय आहे की तुमच्या तूर पिकामध्ये जे काही मादी फुलं आहेत त्या मादी फुलांची संख्या जास्तीत जास्त वाढून जास्तीत जास्त शेंगांची संख्या तुम्हाला वाढलेली दिसणार आहे. म्हणून चिलेटेड झिंकचा सुद्धा वापर तुम्ही या फवारणीमध्ये करायचा आहे. 20 ग्रॅम एवढं चिलेटेड झिंक तुम्हाला वापरायचं आहे. आणि या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की तूर पिकामध्ये खत व्यवस्थापन आताच्या या कंडिशनला खूप महत्वाचं आहे. लगेच तुम्हाला त्या ठिकाणी एकरी एक बॅग 10-26-26 ची त्या ठिकाणी तुमच्या तूर पिकाला त्या ठिकाणी अशी फेकून द्यायची आहे, पेरून द्यायचं आहे. किंवा मग तुम्ही खोडाजवळ जरी टाकलं तरी मात्र तुमचं काम त्या ठिकाणी होऊनच जाणार आहे. तर अशा प्रकारची जर काळजी तुम्ही तुमच्या तूर पिकामध्ये जर घेतली शेतकरी बांधवांनो, तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन वाढलेलं तुम्हाला दिसणार आहे. आणि म्हणून शेतकरी बांधवांनो, जी काही माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे, तर ही माहिती नेमकी तुम्हाला कशी वाटली, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि होता येईल तेवढ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना सुद्धा या माहितीचा अवश्य लाभ होणार आहे.